हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे हिंदी सिनेमा आणि व्यवस्थापनाची मूलतत्वे. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की व्यवस्थापन हे फक्त कंपन्यामध्ये शिकवलं जातं. व्यवस्थापन हे व्यवस्थापनाच्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिकवलं जातं, पण तसं नाही आहे. अगदी व्यवस्थापनाची मूलतत्व तुम्हाला शिकायची असतील तर तुम्हाला साध्या साध्या गोष्टीतूनही शिकता येतात. मी माझं अर्ध व्यवस्थापन हे ट्रक ड्रायव्हरकडून शिकलो आहे. ट्रकच्या पाठीमागे सुंदर वाक्य लिहिलेली असतात. एकानं लिहिलं होतं, सब आपको पूछेंगे आप कैसे हैं जब तक आपके पास पैसे है. हे जगाचं तत्त्वज्ञान नाही का? हे व्यवस्थापनाचं मूलतत्व नाही का? तसंच एकाने आणिक लिहिलेलं होतं की भाई हो तो ऐसा ना हिसाब मागे ना पैसा. मला वाटतं जीवनातलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान त्या ट्रक ड्रायव्हरनं आपल्या या दोन वाक्यामध्ये सांगितलं होतं. आपल्याकडे फक्त एक दृष्टी असली पाहिजे. त्या दृष्टीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनाची मूलतत्व सापडतील. आपण प्रत्येकाकडनं शिकू शकतो. भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु, त्यापैकी एक गुरु होता नदी. नदीचं वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत तिचं पाणी वाहत असतं तोपर्यंत त्याला शेवाळ लागत नाही. मग मला सांगा, त्यातनं आपल्याला शिकायला नाही का मिळणार की आपलं जीवन देखील नदीसारखं प्रवाही असलं पाहिजे? कारण जर ते एके ठिकाणी थांबलं तर त्याला शेवाळ हे कधी ना कधीतरी लागणारच. तसंच मित्रांनो, मला सांगायचं आहे, खात्रीपूर्वक सांगायचं आहे की आपल्याला प्रत्येक सिनेमामधनं, आपल्याला प्रत्येक म्हणजे सगळ्यात नाही पण बहुसंख्य सिनेमामधनं काही ना काहीतरी मॅनेजमेंटची प्रिन्सिपल किंवा जीवनाची मूलतत्व ही शिकायला मिळतात. हे माझं व्याख्यान मी 2 सत्रामध्ये घेणार आहे. एका सत्रामध्ये एक सिनेमा घेणार आहे आणि उरलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये मी बाकीचे 2 किंवा 3 सिनेमे घेणार आहे. त्यापैकी पहिलं आपण बघूया, लगान. आमिर खाननं बनवलेला अत्यंत सुंदर आणि प्रभावी असा चित्रपट लगान. या लगानमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं? मी ही प्रिन्सिपल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जशी जशी स्टोरी पुढे जाते, त्याची गोष्ट पुढे जाते, त्याप्रमाणे आपल्याला हे प्रिन्सिपल्स किंवा ही तत्त्व शिकायला मिळतील. आता तुम्ही बघा, चित्रपटाच्या सुरुवातीलाच काय होतं? ब्रिटिश कॉलनीचा किंवा त्या कंपनीचा जो मुख्य असतो कर्नल रसेल, तो दौंडी पेटवतो की लोकांना लगान, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेव्हेन्यू म्हणूया, हा द्यायचा आहे. त्यावर्षी दुष्काळ पडलेला आहे, लोकांकडे खायला नाही, अशा परिस्थितीत ते लगान देणार कुठून? मग ती मंडळी एका नामधारी राजाकडे जातात, कारण त्या राजाला कुठलेही अधिकार नाहीत. सगळे अधिकार हे त्या कंपनीला आहेत, ईस्ट इंडिया कंपनीला. राजा म्हणतो, ठीक है मैं कोशिश करूंगा, लेकिन लगता नहीं फिरंगी मेरी बात मानेंगे. तरीसुद्धा तो प्रयत्न करतो आणि कर्नल रसेलकडे भेटायला जातो. त्यावेळेला कर्नल रसेल आपला नाश्ता करत असतो आणि नाश्त्यामध्ये ती इंग्रज मंडळी आहेत, त्यांना सामिष आहार चालतो. तो त्यावेळेला बीफ खात असतो आणि त्याचा अरोगन्स बघा. तो काय म्हणतो, ठीक है राजा साहब, तुम हमारे साथ मीठ खाएगा, हम तुम्हारा लगान माफ करेगा. आता बघा, तो उद्धटपणा. पण याला आपलं काम काढून घ्यायचं असतं म्हणून तो ते सहन करतो आणि अत्यंत विनम्रतेनं म्हणतो, नो सर, वी आर व्हेजिटेरियन, आय कॅनॉट ईट नॉन वेजिटेरियन फूड विथ यू. तो म्हणतो, ठीक है, फिर तुम हमारे साथ नाश्ता नहीं करेगा, मीट नहीं खाएगा, तो तुमको दुगना लगान देना पडेगा. आता याच्या पुढे फार मोठा प्रश्न उद्भवतो की मी काय करू? एकीकडे माझी तत्त्व आहेत आणि एकीकडे माझ्या प्रजेचं कल्याण आहे, पण तत्त्व बाजी मारतात, मान खाली घालतो, लोकांना येऊन सांगतो, भाइयों अब हमें दुगना लगान देना पडेगा. लोक चवताळून उठतात. आणि त्यामध्ये भुवन, जो रोल आमिर खाननं केलेला आहे, तो स्वतः लीडर बनतो. त्याला कुणीही लीडर बनवलेलं नव्हतं आणि म्हणतो, ये अन्याय है, हम कंपनी में जाई, साहब को बात करी. त्याची ती भोजपुरी भाषा. आणि सगळी मंडळी तिथे जातात. त्यावेळेला कर्नल रसेल आपल्या सहकाऱ्यांबरोबर क्रिकेट खेळत असतो. आता यांना आश्चर्य वाटतं, कारण यांनी बापजन्मी क्रिकेट हा खेळ कधी पाहिलेला नाही आहे.
आणि हा त्याच्या भोजपुरीमध्ये म्हणतो, ये का खेलत है गुल्ली डंडा. कर्नल रसेलला भोजपुरी कळतं, त्यामुळे तो म्हणतो, तुम भुवन इसको गुल्ली डंडा बोला, हम तुमको चैलेंज देता, तुम हमको हराएगा कोई लगान नहीं, हम तुमको हराएगा दुगना लगान देना पडेगा. शर्त मंजूर है. मुद्दाम चावी मारलेली आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि आणि भुवनची त्या ठिकाणी काय असते, त्याची अशी इच्छा असते की आणिक थोडीशी जर चावी मारली तर कदाचित आणिक जास्त फायदा होईल, म्हणून तो मुद्दाम काही बोलत नाही. याचा आरोगन्स असतोच, उद्धटपणा असतोच, ओव्हर कॉन्फिडन्स असतोच. आणि काय म्हणतो, ठीक आहे, हम शर्त को और बड़ा देता है, तुम हमको हराएगा 3 साल कोई लगान नहीं, हम तुमको हराएगा 3 गुना लगान देना पडेगा. शर्त मंजूर है. आणि भुवन शर्त मंजूर करतो. सगळी मंडळी डोक्याला हात लावतात. अरे आपल्याला सिंगल लगान देता येत नव्हता म्हणून आपण राजाकडे गेलो, राजाने दुप्पट केला आणि या गाढवानं तिप्पट केला, आपलं नशीबच खोटं आहे. पण त्यांना तो काय सांगतो, फार सुंदर टेक्निक वापरतो, ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये फ्लिप साइड टेक्निक म्हणतो. इससे बुरा तो हो ही नहीं सकता, हे ते टेक्निक. आणि तो काय म्हणतो, भाइयों हम सिंगल लगान दे सकत है नहीं, हमने सिंगल लगान नहीं दिया तो फिरंगी हमको कहाँ डालत है, जेल में, और हमने 3 गुना लगान नहीं दिया, कहाँ डालत है, जेल में. काय फरक पडतो, एरवी जेलमध्ये जायचं, तेरवी जेलमध्ये जायचं. प्रयत्न करायला काय हरकत आहे. इज इट नॉट अ एबिलिटी टू कन्व्हिन्स. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. आणि लोकांना त्याचं म्हणणं पटतं आणि ते म्हणतात, आपल्याकडे 1 महिना 3 महिने जो काय वेळ दिलेला आता माझ्या लक्षात नाही आहे, त्या वेळामध्ये आपण शिकून घेऊ, आपण प्रयत्न करू. ठीक आहे, 99.99% ते जिंकतील हे खरं आहे, पण 1% 0.1% का होईना आपल्याकडे चान्स आहे. तो चान्स घ्यायला काय हरकत आहे, कारण याच्यापेक्षा वाईट तर काही होणारच नाही आहे. आणि मग ती लोक तयार होतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की यांच्याकडे साधनांची कमतरता आहे. यांना क्रिकेट हा खेळ यांनी बापजन्मी कधी बघितलेला नाही. पण मग भुवन काय करतो, भुवन टीम बनवण्याची तयारी करतो, ज्याला आपण टीम बिल्डिंगच्या स्टेजेस म्हणतो, नॉर्मिंग, फॉर्मिंग, परफॉर्मिंग अँड रिफॉर्मिंग. आणि या वेळेला याला टीम बनवायची, याला माहिती नाही आहे कशी टीम बनवायची. हा काय करतो, राईट मॅन फॉर राईट जॉब, हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल तो वापरतो. त्यांच्याकडे एक मुलगा असतो जो कोंबडी पकडतो, त्याला काय म्हणतो, अरे तू जैसे मुर्गी लपकता है वैसे गोला लपकना है. म्हणजे एखादी गोष्ट जी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ती सिंपल पद्धतीनं कशी सांगावी हे यातनं शिकता येणार नाही का. दुसरा असतो तो डोंगरावर चढत असतो, त्याला म्हणतो हा डोंगरावर चढतो ना, ह्याला धाप लागत नाही, हा धावू शकतो, याला रनर म्हणून आपल्याला वापरता येईल. त्याच्याकडे एक छोटा लहान मुलगा असतो गोली नावाचा, त्यालाही म्हणतो यालाही आपल्याला काहीतरी वापरून घेता येईल. आणि प्रत्येकांना त्यानंतर तो एक गोफण हाकणारा असतो, म्हणजे ज्या गोफणीनं आपण पक्ष्यांना किंवा पाखरांना उडवतो ती गोफण, त्याला हा काय करतो, त्याला बॉलर म्हणून त्याला वापरतो. लक्षात घ्या, राईट मॅन फॉर राईट जॉब. प्रत्येकाकडे टॅलेंट असतं, ते फक्त टॅलेंट आपल्याला शोधावं लागतं, लीडरला ते टॅलेंट शोधावं लागतं. इज इट नॉट अ मॅनेजमेंट प्रिन्सिपल. तिसरं महत्त्वाचं प्रिन्सिपल, यांना खेळ माहिती नाही. पण ही बाब जेव्हा कर्नल रसेलच्या बहिणीला म्हणजे एलिझाबेथ, तिला जेव्हा कळते, तिला वाईट वाटतं की आपल्या भावाने यांच्यावर अन्याय केलेला यांना माहीत नाही, आणि हे कसे प्रॅक्टिस करणार आणि कसा बलाढ्य संघाला हरवणार. कारण क्रिकेट हा इंग्रजांचा जन्मजात खेळ आहे, त्याचा जन्मच मुळी इंग्लंडमध्ये झालेला, इंग्रजांकडे झालेला. म्हणून तिला वाईट वाटतं आणि भावाने केलेला पापाचं परिमार्जन म्हणून ती स्वतः त्यांना शिकवायला जाते. आणि जेव्हा ती जाते तेव्हा साहजिक आहे, ती शत्रू पक्षाची आहे, तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा ही शंका प्रत्येकाच्या मनात येते. म्हणून शंकेचं निरसन केलं पाहिजे. आणि जेव्हा तो तिला विचारतो, ये गोरी मेम हमको काहे मदत करना चाहती है, आणि जेव्हा त्याला कळतं की हिच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, कुठलाही वाईट हेतू नाही, त्यावेळेला तिची मदत तो स्वीकारतो. एका लीडरला बाह्य सोर्सवरून आलेली मदत स्वीकारायला काय हरकत आहे. इज इट नॉट अ मॅनेजमेंट प्रिन्सिपल वी कॅन लर्न फ्रॉम दिस. आता ती तयार होते शिकवायला, पण पुढची अडचण येते.
कम्युनिकेशन करणार कसं? कारण एलिझाबेथला फक्त इंग्रजी कळतं आणि आणि आमचे मित्र श्री भुवन आणि त्यांच्या टीमला फक्त भोजपुरी भाषा कळते. त्याच्यावरही मार्ग निघतो, कारण ही मराठीमध्ये म्हणे इच्छा तेथे मार्ग, हिंदीमध्ये म्हणे जहाँ चाह वहाँ राह, आणि इंग्रजीमध्ये म्हणे व्हेरेवर देर इज अ विल देर इज अ वे. हिच्यासोबत जो येत असतो तो बटलर, त्या बटलरला हिंदी पण कळतं आणि त्याला इंग्रजी पण कळत असतं थोडं थोडं त्यांच्या सानिध्यामध्ये राहून. आणि त्यावेळेला ती तिथे बॉडी लँग्वेज वापरते, आपली छत्री घेऊन येते, छत्रीनं 3 स्टंपचा निशाण काढते आणि तो दुभाषा तिला म्हणतो, मेम कहती है क्रिकेट में 3 डंडे होते है. आणि मग त्यांची प्रॅक्टिस चालू होते. मग ती त्या खेळातले बारकावे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण यांना माहिती नसल्यामुळे हे लोक मंडळी काय करतात, ही मंडळी जेव्हा चेंडू हा मारला जातो, तटावल्या जातो, त्यावेळेला सगळे त्या चेंडूच्या मागे लागतात. तेव्हा हा म्हणतो नाही, ऐसे नाही करत, जिसके पास गोला जाई वही गोला लपकी. लक्षात घ्या. बरं, मग आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर ती शिकली पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याला आपल्याला काय केलं पाहिजे, आपण त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. नुसतंच मार्गदर्शन करून चालत नाही, तर प्रत्यक्षतः तो खेळ पाहिला पाहिजे. आता तो खेळ खेळणार कोण आहे, यांची विरोधी पार्टी. मग त्यांचा खेळ पाहण्यासाठी, त्या खेळातले बारकावे लक्षात घेण्यासाठी भुवन आणि त्याचे सहकारी कंपाऊंड वॉलच्या तिथून, झाडाच्या तिथून, एखाद्या बिल्डिंगच्या छपरावरून ते त्यांचा खेळ बघतात आणि त्या खेळाचे बारकावे लक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आपण पुढे चालूया. आता यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साधनं नाहीत. क्रिकेट खेळण्यासाठी अत्यंत महागडा खेळ आहे, त्याला खूप साधनं लागतात, त्याला स्टंप लागतात, त्याला पॅड लागतात, त्याला तो विशिष्ट प्रकारचा चेंडू लागतो, याच्याकडे नाही. पण हा संसाधनं नाहीत म्हणून याने हातपाय गाळले नाहीत, उलट जी संसाधनं आहेत त्याचाच वापर करून गेला. इज इट नॉट अ फंटास्टिक लर्निंग ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ रिसोर्स मॅनेजमेंट? आणि मग दगडाचा गोळा तयार होतो, त्यानंतर जंगली लाकडाच्या स्टंप्स तयार होतात आणि त्यांना स्टंप हवे असतात, त्यांना पॅड हवा असतो. म्हणून तो काय करतो, त्या गावातल्या बायका आपल्या बांबूच्या स्टिक्स आणि त्याला असणारी जुनी फाटलेली कापडं यांच्या मार्फत ते स्टंप्स बनवले जातात. म्हणजे रिसोर्स नाही म्हणून हातपाय गाळू नका, जे रिसोर्स आहेत त्याचाच योग्य वापर करायला शिका, ज्याला आपण म्हणतो ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस. मग हे होत नाही का? आणि मग ही मंडळी प्रॅक्टिस करतात. ज्या वेळेला प्रॅक्टिस करतात त्यावेळेला खूप चुका होतात, पण आपल्याला आपल्या चुकांकडून शिकून घ्यायचं आहे. मग त्यानंतर देखील प्रत्येक हिंदी सिनेमामध्ये असतं, तसंच याही हिंदी सिनेमामध्ये आहे, कारण त्याच्याशिवाय हिंदी सिनेमा पूर्ण होतच नाही. प्रेमाचा त्रिकोण आहे. गौरी, हिचं प्रेम भुवनवर आहे, पण पण हिच्यावर जो प्रेम करतो तो लाखा, ज्याला आपण घरभेदी म्हणतो, तो घरभेदी लाखा आहे. आणि लाखा काय करतो, त्याला असं वाटतं, त्याचा गेम प्लॅन बघा, त्याची स्ट्रॅटेजी बघा, कारण त्याला गौरी हवी असते आणि त्यासाठी त्याला वाटतं की जर आपली टीम हारली, गावकऱ्यांची टीम हारली, तर गावकऱ्यांना 3 गुणा लगान द्यावा लागेल आणि त्यांच्याकडे सिंगल लगान द्यायला देखील पैसे नाहीत. म्हणून फिरंगी लोक या सगळ्या गावकऱ्यांना काय करतील, जेलमध्ये टाकतील आणि गावकऱ्यांच्या नजरेतून भुवन उतरेल. जसा गावकऱ्यांच्या नजरेतून उतरेल तसाच गौरीच्या नजरेतून उतरेल आणि तिच्या मनामध्ये एक व्हॅकन्सी तयार होईल आणि त्या व्हॅकन्सीमध्ये आपला पत्ता त्याला खसकावता येईल. बघा किती सुंदर गेम प्लॅन होता त्याचा. आणि म्हणून त्याला हवं असतं की आपली टीम हरली पाहिजे. त्यासाठी तो काय करतो, मुद्दाम कॅच ड्रॉप करतो आणि त्यांना ती एलिझाबेथ शिकवायला जाते. हे चुगली करून तो कान भरतो आणि तो सांगतो, एक गोरी मेम इनको सिखाने के लिए आती है. तो पडदा दूर करतो, त्यामध्ये दुसऱ्या 3 बायका असतात इन्क्लुडिंग एलिझाबेथ. म्हणता विच वन, म्हणे दिस वन, आई विल ब्लडी किल यू. सर आप मेरा सर कलाम कर दीजिए, लेकिन यही मेम है जो उनको सिखाती है. आणि कर्नल रसेल आपल्या बहिणीबरोबर एन्काउंटर करतो आणि त्यावेळेला ती म्हणते, या आय फेल्ट यू वेर अ लिटल अनजस्ट टू दॅम अँड देअर फॉर आय थॉट ऑफ टीचिंग देम दिस गेम. कर्नल रसेलला राग येतो आणि तो काय करतो, एक झापड मारतो आणि दुसऱ्या दिवसापासून गोरी मेम त्यांना शिकवायला जाण्यासाठी कायमची बंद होते. आणि ही बातमी गावच्या लोकांना कळते की ही लाखांनी केलेली चुगली आहे आणि त्या चुगलीचा परिणाम म्हणून आता मेम त्यांना शिकवायला येत नाही. सगळा गाव त्या लाखाला मारायला
त्याच्या मागे धावतो. त्याला वाचवतं कोण? त्याला वाचवतो स्वतः भुवन. आणि त्याला सांगतो, फार सुंदर भावनात्मक आव्हान करतो, देख लाखा, मेरा अपनी बैटिंग पर जितना भरोसा है ना, उससे ज़्यादा तेरी बैटिंग पर है. एक मौका मैं तुझे और देता हूँ, धो डाल फिरंगियों को, और तेरे कारण अगर हमारी टीम जीतती है और हमारी लगान माफ़ होती है तो तेरे और गौरी के रास्ते से मैं हट जाऊंगा. Is it not the biggest principle, most important principle of management? In order to achieve the team goal, you have to sacrifice your individual goal, at least temporarily. आणि हिंदी सिनेमा असल्यामुळे शेवटी गौरी भुवनलाच मिळते, हा भाग वेगळा. पण लक्षात घ्या, तो तत्व किती महत्त्वाचा आहे. आणि मग यांची खेळाची प्रॅक्टिस चालू होते, ॲक्च्युअल खेळ चालू होतो. ते खेळ चालू होण्यापूर्वी या कर्नल रसेलचा साहेब तो इंडियामध्ये येतो आणि त्याला सांगतो, यू ब्लडी इडियट कर्नल, यू हॅव टेकन चॅलेंज, बट बिकॉज ऑफ युअर स्टुपिडिटी, इफ कंपनी लुजेस रेव्हेन्यू, इट विल बी रिकॉर्ड फ्रॉम युअर सॅलरी अँड यू विल बी सेंट टू साऊथ आफ्रिका. म्हणजे माणसाला कॉन्फिडन्स हवा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. आणि ज्या वेळेला त्याचा तो ओव्हर कॉन्फिडन्सच कर्नल रसेलच्या यशाच्या वाटेत येतो. खेळ चालू होतो. गावाच्या लोकांना खूप मजा यायला लागते. सगळी मंडळी तो खेळ पाहायला येतात. मध्येच एका दुसऱ्या गावाचा एक सरदार येतो तिथे आणि तो म्हणतो, भुवन भैया, अगर हम क्रिकेट खेलेगा तो क्या हमारा जो जमीन अंग्रेजों ने हड़प लिया है, फिरंगियों ने हड़प लिया, क्या मुझे वापस मिलेगा? तो त्याला सांगतो, हां ठीक आहे, वो आगे देखेंगे, पहिले तू खेल. म्हणजे आपल्याला रिसोर्स हा कुठल्याही स्तोत्रातून आला तरी सुद्धा तो चालण्यासारखा आहे. आणि खेळ चालू होतो. ज्या वेळेला भारतीय लोकांचं बॅटिंग येतं त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल, याच्यातलीही काही मंडळी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात. तो सरदार, हम तो 50 दौड़े तो लगाएंगे, आणि तिसऱ्या चेंडूवर हा सरदार आऊट होतो. त्याला खूप वाईट वाटतं की मी एवढं सांगितलं होतं की मी इथपर्यंत खेळेल, पण मात्र मी आऊट झालो. तो म्हणतो, भुवन भैया, हमको नाही मालूम हम कैसे आऊट हो गया. आता जे झालं ते इतिहास आहे, त्याला कुणी बदलू शकत नाही. त्याच्यावर फार जास्त विचार करून काही उपयोग होत नाही. म्हणून तो म्हणतो, ठीक आहे, अब हम आगे का सोचेंगे. तो ज्या वेळेला खेळ संपतो त्यावेळेला संध्याकाळी ती सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपल्या खेळामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील याच्यावर गहन विचार करतात, चिंतन करतात, मनन करतात. इज इट नॉट अ पिरियडिक रिव्ह्यू? Rather than follow up, you have to take a periodic review, and when you take a periodic review with an open mind, you understand where you went wrong and how you need to correct yourself. Is it not an important thing? आणि मग खेळ चालू होतो. डिसिजन मेकिंग, लीडरला डिसिजन घ्यावा लागतो. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक सांगेल, यांना एक स्पिनर हवा असतो आणि स्पिनर मात्र यांना मिळत नाही. ज्या वेळेला हे प्रॅक्टिस करत असतात त्यावेळेला चेंडू त्यांचा चुकून तो कचरा नावाचा जो आहे त्याच्या तिथे जातो. तो शेण्या, ज्याला आपण गोवऱ्या म्हणतो मराठीमध्ये, तो थापटत असतो. आणि चेंडू त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला कर्नल भुवन सांगतो, अरे ओ कचरा, ओ गोला फेक रे. आणि जेव्हा कचरा गोला फेकतो, चेंडू फेकतो, तो चेंडू स्पिन होतो आणि हा म्हणतो की हमको एक बॉलर मिल गया, आणि त्याला बॉलर म्हणून घेतल्या जातं. अर्थात तो काळ आहे, जुना काळ आहे. त्या काळात जातीव्यवस्था प्रबळ होती. सगळी मंडळी त्याच्याबरोबर खेळायला नकार देतात. स्वतः तो कचरा म्हणतो, ठीक है भुवन भैया, हम नाही खेळत, नाही तू खेळेगा. कारण त्याच्यातलं हिडन टॅलेंट एका लीडर रूपी भुवननं शोधलेलं असतं. मग आता प्रश्न येतो की त्याला लोकांना कन्व्हिन्स करायचं, कसा कन्व्हिन्स करणार? आणि तो प्रयत्न करतो. गौरीचा बाप तो पंडित आहे. तो म्हणतो, हम नहीं खेलत. म्हणतो, ठीक है, आपको नहीं खेलना है तो आप मत खेलिए, मैं और कचरा अकेले खेलेंगे. आणि हळूहळू 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 पेशन्स ठेवल्यामुळे बाकीची मंडळी येतात आणि पुन्हा त्यांची टीम तयार होते आणि मग पुन्हा खेळ चालू होतो. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला कचरा हा बॉलिंग करतो त्यावेळेला नेमकं काय होतं, चेंडू हा नवीन असल्यामुळे, त्याची चमक ही निघून गेलेली नसल्यामुळे त्याची कुटाई होते. त्याच्या प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार इंग्रज लोक मारतात. तेव्हा त्याला कळतं, आता याच्या हातात चेंडू ठेवून उपयोगाचा नाही, याच्या हातातून तात्पुरता का होईना आपल्याला चेंडू काढून घेतला पाहिजे. आणि तो त्याच्या हातून चेंडू काढून घेतो.
आणि नंतर जेव्हा त्या बॉलचं शाईन निघून जातं आणि बॉल स्पिन व्हायला लागतो, पुन्हा कचऱ्याच्या हातामध्ये चेंडू देतो आणि 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 मग काय होतं, तो प्रत्येक चेंडूमागे एक विकेट घेतो आणि विकेट घेण्याची हॅट्रिक करतो. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे एका लीडरचं गुण नाही आहे का? हे गुण देखील आपल्याला त्या ह्याच्यातनं शिकायला मिळतं आणि घेतात. जेव्हा शेवटच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की काय होतं,